विचारे साहेबांना एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. डीसीएम हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा. एक अपक्ष उमेदवार आहेत की आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे. बघा, हा तो व्हिडिओ आहे. याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले, त्याचं एक उदाहरण देतो. हा जो त्याचा विक्रम घाग ना, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे. मला असं वाटतं की पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर. आता जर हा मला वाटतं आपल्या कोणाच्या चिन्हावर आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला. आता हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय. आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत. पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे. याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला. सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते. आमचे परत विचारे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे मांडले ते मी परत एकदा म्हणतो. आमचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे वागळेच्या ज्या आरो आहेत, वागळे काय त्या अरुण सर, विशाली पाटील आणि सत्वशिला शिंदे या दोन्हीही आरोंची चौकशी होणं गरजेचं आहे. त्या दिवशी देखील त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्याकडनं चुकी झाली, 11च्या आधी फॉर्म डिस्प्ले करायचे होते. तिने 3:30 वाजता फॉर्म डिस्प्ले केले. 3:30 वाजता जो फॉर्म डिस्प्ले केला तो फॉर्म देखील चुकीचा होता असं तिचं मत आहे. त्याबद्दल तिने आमची माफी मागितली आहे. अशा प्रकारे जर एखादी अधिकारी निवडणूक यंत्रणा राबवत असेल तर ती चुकीची आहे. जे 3 बिनविरोध आले ठाण्यात, 4 की 5 बिनविरोध आले, त्यातले 3 बिनविरोध हे त्या महिलेच्या इथे आले. तिथले जेवढे अपक्ष उमेदवार होते त्यांचे फॉर्म का पाठी घेतले गेले, त्यांचे फॉर्म का रद्द झाले, त्यांना का डिस्क्वालिफाय करण्यात आलं, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि या दोन्ही महिलांच्या नेतृत्वात ती निवडणूक नीट होऊ शकणार नाही. त्यामुळे नवीन आरोची नेमणूक करावी अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे. कारण त्यातला विक्रम चव्हाण नावाचा एक मुलगा आहे किसन नगर आपल्या याचा प्रभाग क्रमांक 5चा, त्याच्या बळजबरी त्याच्या सूचक अनुमोदकला नेऊन त्याचा फॉर्म पाठी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तो गेला तिथे, त्याने तिथे तमाशा घातला आणि त्याच्यानंतर त्याचा फॉर्म परत ठेवण्यात आला. त्या मुलाने जाऊन तिथे व्हिडिओ बनवले, सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही सगळे पाहू शकता. आता याच्यापेक्षा जास्त आम्ही काय प्रूफ देणार लोकांना. आमच्या नगरसेवकांना 5-5 कोटीच्या ऑफर दिल्या गेल्या. हे 5 कोटी रुपये आले कुठनं? म्हणजे मी आता विचारे साहेबांशी बोलत होतो, ते लोकसभा पण त्यांनी पाहिली आहे, विधानसभेचे देखील आमदार होते, ठाण्याचे महापौर होते. ते म्हणाले मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले, पण एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. सो हा पैसा कुठनं आला? हा पैसा तुम्हाला सांगतो टेंडर विंडरमधनं एवढा पैसा येऊच शकत नाही. सो माझे साताराच्या गोडाऊनमध्ये जी काही धाड पडली त्या माध्यमातून पैसा येतोय का असा आमच्या मनात एक संशय आहे. त्याच्या बाबतीतही निष्पाप चौकशी व्हावी ही आमची मागणी.